K-Toon World! कडक उन्हाळ्याचे दिवस होते. आकाशातून सूर्य आग ओकत होता. एक छोटासा कावळा तारेने व्याकुळ होऊन पाण्याच्या शोधात उडत होता. त्याने नदीकडे पाहिले, पण नदी पूर्णपणे कोरडी पडली होती. तो एका तळ्याकडे गेला, पण तिथे सुद्धा पाण्याचा एक थेंबही नव्हता. आता कावळा खूप थकला होता, पण त्याने हार मानली नाही. इतक्यात त्याच्या नजरेस झाडाखाली ठेवलेला एक मातीचा माठ दिसला. आशेने तो पटकन उडत जाऊन त्या माठाच्या कडेला बसला. माठात पाणी होते, पण ते अगदी तळाशी होते. कावळ्याने खूप प्रयत्न केला, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचली नाही. तो शांतपणे बसला आणि विचार करू लागला. अचानक त्याची नजर जवळ पडलेल्या छोट्या दगडाकडे गेली. त्याला एक हुशार कल्पना सुचली. त्याने पहिला दगड चोचीत उचलला. त्याने तो दगड माठात टाकला. यानंतर त्याने एका मागून एक दगड माठात टाकायला सुरुवात केली. हळूहळू माठातील पाण्याची पातळी वर येऊ लागली. हे पाहून कावळा खूप आनंदी झाला. आता त्याने सहजपणे पाणी पिले आणि त्यांनी त्याची तहान भागवली. ताजीतवाने झालेला कावळा आनंदाने आकाशात उंच उडाला. तो आनंदाने जंगलातून उडत आपल्या घरट्याकडे निघून गेला. या गोष्टीतून आपण शिकतो की बुद्धी, संयम आणि चिकाटी याच्या जोरावर कोणतीही अडचण दूर करता येते. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट? तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.